राज्य भर में गणेशोत्सव की धूम देखी जा रही है। अहिल्यानगर शहर में भी भक्तों का उत्साह चरम पर है। सुबह से ही बाजारों में बाप्पा के स्वागत की तैयारियों के लिए भारी भीड़ उमड़ी। इसी बीच सुबह करीब 10 बजे जिले के पुलिस अधीक्षक सोमनाथ घारगे के हाथों नगर के ग्राम देवता श्री विशाल गणेश मंदिर में बाप्पा की विधिवत प्राण प्रतिष्ठा की गई। इस अवसर पर उन्होंने सभी नागरिकों को गणेशोत्सव की शुभकामनाएं दी और अपील की कि यह पर्व शांति और कानून व्यवस्था बनाए रखते हुए हर्षोल्लास से मनाया जाए। या ठिकाणी नेहमीप्रमाणे आज जी गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे। सालाबाद प्रमाणे या वर्षी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथजी घारगे साहेब यांच्या हस्ते ती प्रतिष्ठापना आज रोजी पार पडलेली आहे। गणेशोत्सव काळामध्ये अनेक धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषय वेगवेगळे विषय हाताळले जात असतात आणि त्या दृष्टिकोनातून कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असतात आणि त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या जे धार्मिक असतील, गणेश याग असेल, अथर्व शीर्ष पठण, सामूहिक अथर्व शीर्ष पठण असेल आणि इतर धार्मिक उपक्रम जे आपण राबवतो त्यांची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे। सामूहिक अथर्व शीर्ष पठण जे सर्व नगर शहरामधील भाविक स्त्रिया या ठिकाणी येत असतात आणि अथर्व शीर्षाचं पठण 5 तारखेला अथर्व शीर्षाचं पठण आपण केलेलं आहे आणि 3 ते 5 च्या दरम्यान आपण गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे आणि गणेश याग जो आपल्या या ठिकाणी होतो दरवर्षी प्रमाणे जे पौराहित्य करणारे मुकुंद महाराज मुळे नाशिक हे या ठिकाणी येऊन हा संपूर्ण हे करत असतात आणि इतर देखील जी आपण 10व्या दिवशी त्याची सुद्धा योजना आपण विसर्जनाच्या दिवशीची सुद्धा आपण केलेली आहे। दर्शनासाठी दर्शन बारी वगैरे हे ते संपूर्ण करणार आहोत। जास्तीत जास्त भाविक भक्तांना त्रास होणार नाही, त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल या दृष्टिकोनातून आपण सर्व व्यवस्था लावलेल्या आहेत आणि मला वाटतं की निश्चित अर्थानं हे 10 दिवस संपूर्ण शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये हे गणेश उत्सव काळ हा शांततामय आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण धार्मिक यथाविधी सर्व पार पाडत पूर्ण होतील अशा प्रकारचा विश्वास आहे। मी माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्व शहरवासियांना या गणेशोत्सव काळाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज संपूर्ण देशभर किंवा जगभर श्री गणेशाची स्थापना होत आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर नगरीमधला मानाचा गणपती विशाल गणपतीची आज प्रतिष्ठापना होती आणि या निमित्तानं जे पदाधिकारी आहेत, अभयजी आगरकर आहेत, श्री करपुडे साहेब आहेत आणि ते पूर्ण टीम त्यांनी आज मला निमंत्रित करून प्रतिष्ठापना करताना हा जो मान सन्मान दिला म्हणजे खरं तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मी माझं भाग्य समजतो। हा मानाचा गणपती आहे आणि नगरकरांचा अत्यंत म्हणजे जीवाभावाचे काही की जिव्हाळ्याचा असा हा म्हणजे काही की ही मूर्ती असते आणि मला असं वाटतं की या निमित्तानं म्हणजे सर्वांनाच म्हणजे जे काही लोकांच्या आयुष्यातली जी विघ्न आहेत ती या निमित्तानं श्री गणेशा दूर करेल आणि जिल्ह्यामध्येच संपूर्ण जे श्री गणेशोत्सव उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गाने म्हणजे पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल जे आहे ते संपूर्णपणे अलर्ट आहे आणि लक्ष आहे। आमची पूर्ण तयारी झालेली आहे। म्हणजे महत्वाच्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉइंट्स लावलेले आहेत, पेट्रोलिंग आहे। महत्वाच्या ज्या काही या ठिकाणी गर्दी होणारे जे काही गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमण्यात आला आहे। ज्या ठिकाणी मोठे देखावे असतात त्या ठिकाणी विशेषतः चेन स्नॅचिंग चे प्रकार होऊ शकतात किंवा छेडछाडीचे प्रकार होऊ शकतात, त्या ठिकाणी महिलांचे विशेषतः स्पॉट निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी जी मिरवणूक असणार आहे तर त्या मिरवणुकीच्या दृष्टीने पण मिरवणुकीचे मार्ग आम्ही बघितलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तर त्या दूर करण्यात येत आहेत। जे काही विसर्जन स्थळ आहेत तर त्या ठिकाणी पण आम्ही विजिट्स आम्ही केलेल्या आहेत आणि या दृष्टीने सर्वच म्हणजे अँगलनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाजकंटक आहेत, आम्हाला वाटतं की गणेशोत्सवामध्ये असे जे समाजकंटक आहेत हे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात तर अशांवरती आम्ही कारवाई करण्याचं सुद्धा आम्ही प्लॅन केलेला आहे। त्यामध्ये जिल्ह्यामधून साधारणतः
400 पेक्षा जास्त लोकांना आम्ही या पिरियडमध्ये म्हणजे गणेशोत्सव पिरियडमध्ये आम्ही जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी त्यांना आदेश देण्यात येणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना भक्तिभावानं हा गणेशोत्सव साजरा करता यावा। या निमित्तानं सर्वांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा विशाल गणपतीच्या या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मला या ठिकाणी म्हणजे मला पूजा करता आली याबद्दल मी माझं भाग्य समजतो। धन्यवाद।